हॅलो. तर आज होती गावाकडची लास्ट सकाळ. कारण आम्ही रिटर्न निघणार आहे पुणेसाठी. इकडे मम्मीचा ओरडा खाण्याआधी मी माझं पटकन आवरून वगैरे घेतलं. आणि हा मिरर तर मला प्रचंड आवडलेला आहे आणि याला मी खूप मिस करणार आहे. इकडे आजी आमच्यासाठी खाऊ पॅक करत होती आणि माझे कपडेसुद्धा म्हणत होते की आम्हाला कधी पॅक करणार आहे. त्यानंतर इकडे आज मी दुःखी आहे, कारण मला आज आयता चहा भेटणार आहे, उद्या नाही भेटणार आहे. त्यानंतर सगळे बॅग्स वगैरे पॅक केला आणि आम्हीसुद्धा पॅक झालो, कारण गावाकडे खरंच खूप थंडी होती. बसस्टॉपवरती येऊनसुद्धा आम्हाला स्कूल बस आणि टेम्पोने का जावं लागलं हे सगळं मी लाँग व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर एकदा नक्की चेकआउट करा. त्यानंतर फायनली आम्ही बसस्टॉपवरती पोहोचलो आणि ही लाल बस बघून मला असं वाटलं की पुण्याची बस भेटली. बट ॲक्च्युली नंतर समजली की ते तर ऑफिस आहे. त्यानंतर माझ्या नजरेतून मी पुण्याची बस शोधत होते, पण मला आधी मावशीची बस भेटली. मग तिला आम्ही बसमध्ये वगैरे बसवून दिलं. त्यानंतर आम्हालासुद्धा स्वारगेटची बस भेटली आणि लकीली जागासुद्धा भेटली, ते पण फ्रंटलाच. 5 वाजता आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. म्हणजेच एवढी गर्दी बघून तुम्हाला समजलंच असेल आम्ही स्वारगेटमध्ये पोहोचलेलो. इथून पण आम्हाला दुसरी बस चेंज करायची होती. त्यानंतर आम्हाला ती बससुद्धा भेटली, जागासुद्धा भेटली, बट आम्हाला त्याच्यासोबतच ट्रॅफिकसुद्धा भेटलेलं होतं. त्यानंतर छान असा सनसेट एन्जॉय करत करत आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो. तिथून पण आम्हाला ऑटो करायची होती. मग ऑटोमध्ये बसलो आणि मम्मी आज सॅड होती, कारण मम्मी आलेली होती सासरी आणि मी काही सॅड नव्हते, कारण मी माझ्या पप्पाच्याच घरी आलेले. त्यानंतर इकडे मम्मी सगळ्या भाज्या वगैरे गावाकडून आणल्या आवरत होती. खूप भूक लागलेली, त्यामुळे मी गेले पाणीपुरी खाण्यासाठी बाहेर. आणि पाणीपुरी तर सुक्यापुरीशिवाय अपूर्णच आहे. त्यानंतर मम्मीसाठी घेतले वडापाव आणि असा संपला दिवस. चलो बाय.